नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राईम न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची धामधूम अखेर संपली. आता सत्ता स्थापनेकडे आणि मुख्यमंत्री पदाकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. राज्यात महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते अशोक पवार यांना भर सभेत खुलं आव्हान दिलं होतं. त्यांना तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय, अशा शब्दात खुलं आव्हान दिलं. या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अशोक पवार यांना शिरूरमधून उमेदवारी दिली होती, तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ज्ञानेश्वर कटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं. अखेर शिरूर मतदारसंघातून अजित पवारांचा उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी दणदणीत विजय मिळवला. ज्ञानेश्वर कटके यांनी 1,92,281 इतकं मतं मिळवत विजय मिळवला, तर अशोक पवारांना 1,17,731 इतकी मतं मिळाली आहेत. 74,550 मतांच्या फरकाने अजित पवारांचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे अजित पवारांनी दिलेले खुलं आव्हान पूर्ण केल्याची चर्चा आता अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. मला घरी आल्या आमदारांनी सांगितलं असा असा अशोक म्हणत होता, आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला दाखवले गाजर. त्याला साहेबांनी सांगितलं पुढच्या वेळेस तूच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाला. अरे पट्ट्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, मंत्री होतो काय? याला अजित पवारने एकदा मनावर घेतलं तर मी म्हणणाऱ्यांना मी आमदार होऊन दिलं नाही. आता मी पण चॅलेंज देतो, तू आमदारच कसा होतो त्याही पद्धतीने बघतो. मी पण लोकांना सांगेन की ह्याची खरी अवकात काय आणि आम्ही काय कामं केली. या बातमीसह इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.